स्वागतम सुस्वागतम। आपल्या सगळ्यांचं सहकार्य जरा बोलू नका सांग बस आपल्या सगळ्यांचे सहकारी या विभागाचे युवा नेते मगासपासून सगळेजण चंद्रकांत दादा म्हणताय। आम्हाला इथं आल्यावर कळालं की आणखीन एक चंद्रकांत दादा इकडं पण आहे। पलीकडे एक चंद्रकांत दादाची सावली आहे ती इकडे आहे। सुरुवातीला दुसऱ्या माझ्या लक्षातच आलं नाही चंद्रकांत पण आदरणीय चंद्रकांतजी मदने यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांसोबत उपस्थित असलेले या विभागाचे आमदार सन्माननीय मनोज दादा, या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय धैर्यशील दादा, या ठिकाणी उपस्थित असलेले या भागाचं नेतृत्व करत असलेले या तालुक्याचं नेतृत्व करत असलेले सन्माननीय रामकृष्ण वेताळ साहेब, आपल्या सगळ्यांचा आणि खास करून या विभागाचे जिल्हा परिषद सदस्य आणि या भागाच्या विकासासाठी कायम माझ्याकडं लढाई करणारे आणि या कार्यक्रमाला मी आलं पाहिजे म्हणून पण तर मी यासाठी काही लढाई करायला लागले। चंदूला मी पहिल्या मिनिटात शब्द दिला की चंदू मी वाढदिवसाला येतोय, वाढदिवस कर। सन्माननीय सागर शिवदास, आम्हा सगळ्यांचे ज्येष्ठ नेते आणि मार्गदर्शक सन्माननीय भीमराव काका, सन्माननीय सुरेशजी कुंभार, सन्माननीय निवासजी जाधव, सन्माननीय राजेंद्र चव्हाण, राजेंद्र जाधव कुठे हे जाधव आमचे कडेगावकर, सन्माननीय दीपालीताई खोत, सन्माननीय तुकाराम नलावडे, सन्माननीय सीमाताई नलावडे, योगीराज सरकाळे, सन्माननीय मोहन मदने, राजू अप्पा जाधव आणि आपल्या सगळ्यांच्या पाठीशी खास करून आमच्या सगळ्या टीमच्या पाठीशी गंभीरपणे उभे राहणारे आमचे आदरणीय श्रीनिवास जाधव साहेब, त्यासोबत सन्माननीय महेश बाबा पण या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। महेश बाबा, अनेक सन्माननीय वास्तविक सगळ्यांची नावं घेतली पाहिजे असे सगळे सन्माननीयांची पलीकडे आमचे पालीचे तात्या बसलेले आहेत, त्यांचंही मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। सगळे सन्माननीय, आता सगळ्यांचं नाव घेणं अपेक्षित आहे, सगळ्यांची क्षमा मागून सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। आपण एवढ्या मोठ्या प्रचंड संख्येनं सन्माननीय चंद्रकांत दादा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहात। आपलं सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। एकदा जोरदार टाळ्या सन्माननीय चंद्रू दादाच्या वाढदिवसाच्या निमित्त आपल्या सगळ्यांचा सहकार्य, आपल्या सुखात दुःखात आपल्या पाठीशी उभं राहणारा, आपल्या सहकाऱ्यांच्या सोबत कायम संकट काय असो, चांगली वेळ असो, वाईट वेळ असो, आपल्या साथीदारांच्या सोबत असणारा, ज्या ठिकाणी आणि आपण इथं पोहोचत असताना आपले जे सहकारी आपल्या सोबत आहेत
त्यांनी आपल्याला जी मदत केलेली आहे याची जाणीव आहे. असा एक युवा नेता आपल्या सगळ्यांच्या सोबत पंचायत समिती सदस्य म्हणून त्याने काम केलं. त्याचा आज या ठिकाणी वाढदिवस आहे. आपल्या सगळ्यांच्या वतीनं या पंचायत समितीगण, सन्माननीय जिल्हा परिषद गट आणि अख्ख्या जिल्ह्याच्या वतीनं आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीनं चंदूदादा आपल्याला वाढदिवसाच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो. मी बोलताना बघितलं आमच्या चंदूचं ऊर भरून आला होता की ग्राम विकास खात्याचे मंत्री आदरणीय भाऊ माझ्या वाढदिवसाला आलेले आहेत, मी कधीच विसरणार नाही. चंदू, आपले संबंध मी कोणच नसताना ग्राम विकास खात्याचा मंत्री झालोय, आज आहे उद्या नसेल, परंतु जे आपलं नातं आहे ते आयुष्यभराचं नातं आहे. हे आयुष्यभर असंच राहील हे या निमित्ताने मला आपल्याला मनापासून सांगेल. कारण काही नाती एकमेकांसोबत तयार होत असतात आणि ती नाती जपायची असतात. आणि ती नाती कशी जपायची हे चंद्रकांत मधने आपल्याकडून शिकण्यासारखा विषय आहे. तेव्हा अनेक लोकांना संकटात मदत करत असताना आणि राजकारण करत असताना चंदू तुझ्यावर कधी संकट आली, पण या संकटाच्या कालखंडामध्ये जेव्हा जेव्हा त्याला मदत पाहिजे त्यांचे सगळे सहकारी पाठीशी उभे राहिले. रामकृष्ण वेताळ साहेब असतील, आदरणीय धैर्यशील दादा असतील आणि त्यांचे सगळे सहकारी. राजू अप्पा तर कायम चंद्रकांतचं गुणगान माझ्याकडे कायम करत असतात. राजू अप्पा असे सगळेजण ही सगळी मंडळी त्याच्या पाठीशी कायम उभी राहिली. खास करून या भागातले हे मतदार हेही चंदूच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. जेव्हा भारतीय जनता पक्षाचं काहीच नव्हतं या भागामध्ये, हा किल्ला आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा होता, त्या किल्ल्याला भगदाड पाडण्याचं काम या जिल्हा परिषद गटानं जाधव साहेब आपल्या नेतृत्वाखाली केलं. आपण सगळ्यांनी त्याला मदत केली. दादा आपण सगळ्यांनी ताकदीने मदत केली. रामकृष्ण वेताळ साहेब असलेल्या सगळ्यांनी ताकदीनं मदत केली आणि आपण या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकवला आणि चंद्रकांत आपण या ठिकाणी पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आला. याला कारण आहे, सागर असेल, चंद्रकांत दादा असतील किंवा त्यांचे सगळे सहकारी असतील, हे कायम सामान्य माणसाची लढाई लढतात. सामान्य माणसाला मदत करायची भूमिका असते. सामान्य माणसाचं गावातलं गावगाड्यातलं काम झालं पाहिजे ही भूमिका असते आणि सार्वजनिक काम झालं पाहिजे ही भूमिका असते. आणि या सगळ्या भूमिका घेऊन ही सगळी मंडळी काम करत असतात. म्हणून त्यांच्या पाठीशी हा जनसमुदाय उभा राहतो. अगदी प्रतिकूल परिस्थितीमध्ये या भागातली जनता त्यांच्या पाठीशी उभी राहिली आणि त्यांना जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून देण्याचं काम केलं. आता परिस्थिती वेगळी आहे. चंदू, त्यावेळी संकट काळी उभा राहिलो. मी एवढंच सांगतो सगळ्यांना, ज्याला कोणीच नाही त्याला जयकुमार गोरे कायमचा आहे. माझ्या घरात, माझ्या दारात कधी संकट काळी एखादा माणूस आला तर त्या माणसाला मदत झाली नाही असं कधी घडणार. तो माझ्यासोबत आहे, तो माझ्यासोबत नाही, तो मला मदत करेल, तो मला मदत करेल का नाही, या कुठल्याही गोष्टीचा विचार न करता आपल्याकडे आलेल्या प्रत्येक माणसाला मदत करायची भूमिका जयकुमार गोरेची कायमची आहे. म्हणून आज जयकुमार गोरे आज आपल्या सामान्य कुटुंबात, चंदूनं मगाशी सांगितलं मी सामान्य कुटुंबातला आहे. चंदू, तुझं माझं वेगळं काहीच नाही. मी सामान्य कुटुंबातला आहे. मला इतिहास भूगोल नाही. माझी लढाई आपण कायम बघितली. कायम प्रस्थापितांच्या विरोधातली माझी लढाई आपण सगळ्यांनी अनुभवलेली आहे. कदाचित मी कायम सांगितलं, मी प्रस्थापितांना शरण गेलो असतो तर कदाचित माझी आमदारकी सोपी झाली असती. पण आज जो स्वाभिमानी जयकुमार गोरे तुमच्या पुढे दिसतोय तो कधी दिसला नसता. कायम कुणाच्या पुढे तरी झुकण्याची भूमिका घ्यायला लागली असते. तेव्हा प्रचंड संघर्ष झाला असेल, पण संघर्षाच्या छातीवर उभा राहून हा जयकुमार गोरे आपल्या सगळ्यांच्या सोबत उभा आहे. याला कारण स्वाभिमानानं, सन्मानानं, ज्या ठिकाणी आपल्याला स्वाभिमान आहे, ज्या ठिकाणी सन्मान आहे, त्या ठिकाणी आपण डांगेसाहेब उभा असतो. म्हणून आपल्याला या ठिकाणी एवढंच मी सांगेन, आता परिस्थिती वेगळी आहे. चंदू, आता आमदार आपला आहे. भारतीय जनता पक्षाचा आमदार आपल्या सोबत आहे. आता धैर्यशील दादा, रामकृष्ण वेताळजी, आपली सगळी टीम आहे.
देशामध्ये सत्ता आहे, राज्यामध्ये सत्ता आहे. आणि आता तुमच्या सगळ्यांचा सहकारी इथं 2-2 मंत्री आमचं भारतीय जनता पक्षाचे आहेत, बाकी महायुतीचे 2 मंत्री आहेत. पण महायुतीच्या मंत्र्याचा विषय बाजूला ठेवून मी सांगेन 2 मंत्री आम्ही आहेत. पण हे खात्रीने सांगेन की ग्राम विकास खात्याचा मंत्री कायम आपल्या पाठीशी उभा आहे, चिंता करायचं काम नाही. जिथं अडचण येईल, जिथं संकट येईल, या सगळ्या परिस्थितीमध्ये आम्ही ताकदीने आपल्या पाठीशी उभा आहे. सुदैवानं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झालं. भारतीय जनता पक्षानं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला ग्राम विकास खात्याची जबाबदारी दिली. आता ही जबाबदारी देत असताना पक्षाच्या माझ्याकडून प्रचंड मोठ्या अपेक्षा असतील, पण कार्यकर्त्याच्याही माझ्याकडून प्रचंड मोठ्या आता अपेक्षा आहेत. सगळ्याचं म्हणणं आहे कधी नव्हे ते आम्ही सत्तेत आलोय, कधी नव्हे ते जाधव साहेब आपल्याकडे आता देण्यासारखं काहीतरी आलंय. तेव्हा सगळ्या कार्यकर्त्याची भावना आहे, भाऊ आता तरी आम्हाला काहीतरी मिळालं पाहिजे, आता तरी माझा भाजपचा कार्यकर्ता गावात ताट मारून उभा राहिला पाहिजे आणि त्याला काम मिळालं पाहिजे. ही भूमिका माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांची आहे. जाधव साहेब चिंता करू नका. आता मनोज दादा तर या ठिकाणी आमदार म्हणून काम करतात, त्यांच्या पाठीशी सरकार आम्ही सगळे आहे. धैर्यशील दादा मी तर तुमच्या पाठीशी कायमच आहे. 24/7 चंदू तुमच्या पाठीशी आहे, रामकृष्णजी तुमच्या पाठीशी आहे. शेवटी मी भारतीय जनता पक्षाचा आहे, लक्षात असू द्या. मी जिथं असतो तिथं इमानदारीनं असतो. आम्ही आता सांगितलं की आयुष्यात एकदा पक्ष बदलायची वेळ आली जाधव सर, पण आता जीना अभी जीना ह्या मरणा ह्या, त्यामुळे आपली भूमिका नीट अँड क्लिअर आहे. आता ही भूमिका आपण घेऊन काम करतो. तेव्हा भारतीय जनता पक्षाचा गावगड्यातला प्रत्येक कार्यकर्ता आता स्वाभिमानानं ताट मारून उभा राहिला पाहिजे. कारण ह्या कार्यकर्त्याने आयुष्यभर संघर्ष केला आहे, आयुष्यभर सत्तेच्या विरोधातली लढाई केली आहे, आयुष्यभर त्यांना त्रास झालेला आहे. कधी पोलीस स्टेशनचा, कधी कचेरीचा, कधी कुणाचा प्रत्येक वेळी त्रास झालेला आहे. आता त्या कार्यकर्त्याला मान मिळाला पाहिजे, आता त्या कार्यकर्त्याला सन्मान मिळाला पाहिजे, आता त्या कार्यकर्त्याला गावात मिळणारं काम मिळालं पाहिजे. ही भूमिका घेऊन आपल्याला काम करायला लागेल. म्हणून चंदू माझ्या कार्यकर्त्याला मान आणि सन्मान मिळाला पाहिजे. तेव्हा जयकुमार गोरे सन्मान द्यायला 100% आपल्यासोबत येणार. ही भूमिका घेऊन आज वाढदिवसाला आलो. त्यामुळे मला आपल्या सगळ्यांना अधिकचं न बोलता एवढंच मी सांगणार आहे. बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा, पण येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आता आपल्यासोबत आहेत. आणि या सगळ्या निवडणुकामध्ये आपल्याला सगळ्यांना भारतीय जनता पक्षाचा झेंडा या ठिकाणी फडकवायचा आहे. उमेदवार कोण आहे सगळा वेगळा विषय आहे, पण स्टेजवर बसलेली सगळी माणसं आता एक दिनानंतर कामाला लागली तर मी खात्रीनं सांगतो भारतीय जनता पक्षाचा 100% सीटा इथं निवडून येतील आणि समोरच्या पक्षाला खातं उघडणं सुद्धा मुश्किल होईल. एवढी ताकद समोर बसलेल्या स्टेजमध्ये आहे. बघा बरं, आता पहिला माणूस जाधव साहेब शोधायला लागायचा, इथं मुंगीला सुद्धा जागा नाही बसायला. एवढी सगळी नेते मंडळी या स्टेजवर आहे आणि ही सगळी ताकद जर एकवटून कामाला लागली तर मी खात्रीनं सांगतो की समोर काही दिसणार नाही. तेव्हा आपल्या सगळ्यांना या ठिकाणी मनापासून आपल्या सगळ्यांचं धन्यवाद मी एवढ्यासाठी देणार आहे की आपण सगळ्यांनी भारतीय जनता पक्षाचा आमदार या मतदारसंघातनं मनोजदादाच्या रूपानं निवडून दिलेला आहे. त्यामुळे या भागाचा विकास व्हायला अडचण येणार नाही. सगळ्या लोकांनी ताकदीनं त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका घेतली. वेळ पडली धैर्यशील दादांनी थांबायची भूमिका घेतली, वेळ पडली रामकृष्ण भेटांनी थांबायची भूमिका घेतली आणि सगळ्यांनी एका जीवाने एका ताकदीने एकत्र येऊन या मतदारसंघामध्ये आता बदल घडवायचे ही भूमिका घेतली आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार म्हणून मनोजदादा आज आपल्या सगळ्यांच्या सोबत काम करताना आपल्याला दिसतात. त्यामुळं ही भूमिका आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे. भारतीय जनता पक्षाला ताकद आपल्या सगळ्यांना द्यायची आहे. ती ताकद आपल्या सगळ्यांच्या रूपाने मिळेल अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. सागर आपण चिंता करू नका. आपण आपली भूमिका मगाशी गाडीत येताना कायम भाऊ आता आमच्या कामाचं काय, भाऊ आम्हाला कामं किती देणार, भाऊ आता आम्हाला कसं करणार, या सगळ्या भूमिका विमानाला तुमची भूमिका तीच आहे. तुम्ही काळजी करू नका. जेव्हा एवढ्या आग्रहानं एवढ्या हक्कानं जयकुमार गोरे तुम्हाला भारतीय जनता पक्षामध्ये घेऊन आलाय तेव्हा तुमचं पालकत्व, तुम्ही वयानं मोठं आहे पण तुमचं पालकत्व जयकुमार गोरेने घेतलेलं आहे. काळजी करायचं काम नाही हे या निमित्तानं आपल्या सगळ्यांना सांगेल. पुन्हा एकदा या ठिकाणी चंदू दादा चंद्रकांत दादा आपल्याला मनापासून शुभेच्छा देईल.
आणि आपली प्रगती चंद्रकांत दादांच्या सारखी व्हावी अशा पद्धतीची अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करेन. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी चंद्रकांतला मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांचं असंच प्रेम चंद्रकांतवर राहावं अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांना धन्यवाद देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. चंद्रकांत ग्रामविकास मंत्री सन्माननीय जयकुमार गोरे भाऊ, त्याचबरोबर या ठिकाणी कराड उत्तरचे आमदार सन्माननीय मनोजदादा घोरपडे, त्याचबरोबर या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले वर्धन कारखान्याचे चेअरमन आणि माजी जिल्हाध्यक्ष सन्माननीय धैर्यशील दादा कदम आणि आमचे बंधुतुल्य मित्र आणि कराड उत्तरचे युवा नेतृत्व सन्माननीय रामकृष्ण यता साहेब, त्याचबरोबर वाठार कलोनीचे माजी जिल्हा परिषद सदस्य भीमराव काका, त्याचबरोबर महेश बाबा, MM नाना, राजू अप्पा जाधव, व्यासपीठावरील सर्वच मंडळी, कारण आता सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही, कारण भावना पण जायचं आहे पुढं, सगळ्यांची नावं घेणं गरजेचं आहे. परंतु सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि आपण सर्वजण जमलेले सर्व माझ्यावर प्रेम करणारे आणि भाऊच्यावर जास्त प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते आणि महिला बंधू, मला एवढा मोठा वाढदिवस करायचा नव्हताच. नेहमी मी साध्या पद्धतीने वाढदिवस करत असतो, परंतु सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आज हा मोठा वाढदिवस करण्याचं सर्व कार्यकर्त्यांनी मनाव घेतलं आणि सर्व कार्यकर्त्यांच्या जोरावर हा आज वाढदिवस या ठिकाणी संपन्न होत आहे. मी वाढदिवस करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी आग्रह धरला की जयकुमार गोरे भाऊ आले तर आपल्याला एक मोठी ऊर्जा मिळते. त्या पद्धतीनं सागर शिवदासांना मी बोललो की आपण भाऊंना वाढदिवसासाठी निमंत्रित करूया का. त्यावर सागर शिवदास म्हणले कधी पण आपण जाऊया भेटून या. भाऊंना भेटायला गेलो, भाऊंना म्हणलं आमच्यासाठी वाढदिवसासाठी यायला वेळ मिळेल का. भाऊच्या माग आता आपल्या सर्वांना माहित आहे की पंढरीमध्ये विठुरायाची यात्रा भरती एवढ्या मोठ्या प्रमाणात, त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाचं नियोजन करण्यासाठी आपल्या सर्वांना माहित आहे की किती मोठे पद्धतीचं नियोजन लागतं. त्या नियोजनामध्ये असताना सुद्धा भाऊने आम्हाला शब्द दिला की मी येतो कार्यक्रमासाठी, तुम्ही कार्यक्रम करा. तरी सुद्धा मला आत्मनंद वाटायचं की भाऊ येतात का नाही, आपण एवढा मोठा कार्यक्रम करणार. परंतु भाऊना परत एकदा मी फोन केला, अरे तू कार्यक्रम घे रे, मी येणार आहे तुझ्या वाढदिवसासाठी. माझं ऊर भरून आलं, कारण माझ्यासारखा सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी एक ज्यांनी कुठलाही राजकीय वारसा नसताना शून्यातून जग निर्माण केलं, त्या पद्धतीचं नेतृत्व माझ्या पाठीशी उभं आहे आणि आज मला आज त्याचा आनंद होतोय. या ठिकाणी माझा ग्रामविकास मंत्र्याच्या हस्ते या ठिकाणी माझा केक कापण्याचा आणि वाढदिवस साजरा होतोय. हा माझ्या जीवनातील अत्यंत आठवणीतला क्षण आहे. हा मी कधीच विसरू शकत नाही, कारण ज्या माझ्यासारख्या सर्वसामान्य एका साध्या कुटुंबामध्ये, गोरगरीब कुटुंबामध्ये मी जन्माला आलो, ज्या कुटुंबामध्ये मला 2 टाइमचं जेवण शाश्वती नव्हती, अशा कुटुंबामध्ये माझा जन्म झाला आणि माझं बालपण हे गरिबीच्या छायेतच गेलं. परंतु आई वडिलांची शिकवण होती, आपण मेहनत केली, कष्ट केले, प्रामाणिक असेल तर प्रामाणिक कष्ट करणारा माणूस कधीच हरत नाही. या शिकवणीची शिरदोरी घेऊन मी राजकारणामध्ये पाऊल टाकलं आणि माझी सुरुवात ग्रामपंचायतीतून चालू झाली. 2005 ला मी ग्रामपंचायतीला उभा राहिलो, ग्रामपंचायतीमध्ये मी निवडून आलो. सर्वसामान्य जनतेची मी कामं करत असताना अनेक लोकांची घरकुल असतील, वैयक्तिक लेवलच्या अडचणी असतील, त्या सोडवण्याचा मी आटोकाट प्रयत्न केला आणि त्यामध्ये मला यश येत गेलं. मी 2 वेळा परत दुसऱ्यांदा ग्रामपंचायतीला उभा राहिलो आणि मी निवडून आलो. ते सुद्धा सर्व कार्यकर्त्यांच्या आणि सर्वसामान्य जनतेच्या ताकदीवर मी निवडून आलो. त्यानंतर मला पंचायत समितीची जबाबदारी माझ्यावर पडली. त्या पंचायत समितीच्या कालखंडामध्ये मला सर्व जनतेने
सर्व हजारमाची गणातील सर्व गावातील जनतेनं मला उचलून धरलं. खुली जागा असताना सुद्धा ओबीसीचा मी कॅन्डिडेट असून मला त्या ठिकाणी निवडून देण्याचं आपल्या सर्वांनी जे काय माझ्यासाठी विश्वास टाकला तो माझ्या जीवनामध्ये इतिहासात कोरण्यासारखी गोष्ट झालेली आहे. माझ्या जीवनातून मी कधी ती विसरणार नाही. आपल्या सर्वांचं प्रेम इथून पुढच्या काळामध्ये माझ्या पाठीशी असंच राहावं अशी एक अपेक्षा व्यक्त करतो. आणि भाऊच्या बद्दल बोलायचं झालं तर मध्यंतरीच्या काळामध्ये मी बोलायसारखं भरपूर आहे पण भाऊची गडबड आहे म्हणून थोडक्यात उरकतोय. मध्यंतरीच्या काळामध्ये तुम्हाला माहित आहे राजकारण करत असताना अनेक संकटांना सामोरं जावं लागत असते. अनेक संकट निर्माण होत असतात. विरोधक आपल्या मर्मावर बोट ठेवून आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न करत असतात. त्या पद्धतीचंच माझ्यावर षडयंत्र झालं. त्या ठिकाणी भाऊनी मला अशा संकटातून बाहेर काढलं. भाऊ मला आजही सुद्धा भरून येतं कारण त्यावेळी माझ्या पाठीशी कोण नव्हतं. तुम्ही माझ्या पाठीशी एक भावासारखं खंबीरपणे उभा राहिला म्हणूनच आज मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर उभा आहे. ही आठवण मी जीवनात कधीही विसरणार नाही. भाऊ असंच प्रेम आपलं माझ्या पाठीशी राहावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपला अमूल्य वेळ काढून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. त्यांची गेली 10 वर्षांची मी धडपड अतिशय जवळून पाहिलेली आहे. एक सर्वसामान्याचा कार्यकर्ता, सर्वसामान्यांचा नेता म्हणून अनेक वर्ष ते काम करतायत. कुठं विचार चंद्रकांत कुठे आहेत? आता मला पंचायत समितीत आहे. आता कुठे आहे? ते पोलीस स्टेशनला आहे. कुठे ना कुठे सातत्यानं जनतेच्या कामामध्ये सातत्यानं राहणारा एकमेव कार्यकर्ता चंद्रकांत आहे. अशा चंद्रकांत मध्येचा आज खरं तर वाढदिवस आहे. त्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना त्यांच्याबद्दल खूप काही अतिशय कमी वेळामध्ये एक चांगला नेता कसा असावा ह्याचं एक आदर्श उदाहरण म्हणून चंद्रकांत मदने आहे. मी या निमित्तानं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं, महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीच्या वतीनं तसेच माझ्या कुटुंबियाच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो व त्यांनी भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीची प्रगती अशीच करत राहू ह्याही शुभेच्छा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कारण मला थोडंसं जायचं या ठिकाणी चंद्रकांतजी मदने माजी पंचायत समितीचे सदस्य यांना या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं खूप खूप अशा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री, आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक नेते आदरणीय जयकुमारजी गोरे भाऊ, तसंच ज्यांनी आता मार्गदर्शन केलं ते भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा कदम, प्रदेश सरचिटणीस किसान मोर्चा रामकृष्णजी मेहता, भीमराव काका पाटील, जिल्हा परिषदचे माजी सदस्य, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, तसंच या ठिकाणी उपस्थित महेश बाबा जाधव साहेब इथं उपस्थित आहेत. तसेच खरं तर सर्वच जण आमचे सहकारी मित्र साजनी शिवदार जिल्हा परिषदेचे सदस्य आणि चंद्रकांतजी मदनेंच्यावर प्रेम करणारे आपण सर्वच जण खरं तर एका सर्वसामान्य कुटुंबातून या ठिकाणी शून्यातून सुरुवात करून आपल्या स्वतःच्या हिमतीवर या ठिकाणी समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये एक अतिशय चांगल्या पद्धतीचं वलय या विभागामध्ये तयार केलेलं नेतृत्व म्हणजे चंद्रकांतजी मदने. खरं तर पूर्वीचा कसलाही वारसा नाही, परंतु एक अतिशय चांगल्या पद्धतीचा संघटक आणि तरुणांची एक अतिशय चांगल्या पद्धतीची फळी या ठिकाणी मागच्या 7-8 वर्षामध्ये त्यांनी तयार केली आणि प्रत्येकाच्या मनामध्ये या ठिकाणी घर केलं. आणि पंचायत समितीला उभं राहिल्यानंतर एक अतिशय चांगल्या पद्धतीचं यश या ठिकाणी त्यांना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मिळालं. आणि या मिळालेल्या यशाच्या जोरावर या विभागामध्ये विकास कामाच्या बाबतीत अतिशय ताकदीनं या विभागामध्ये विकास कामं आणली. त्याच पद्धतीनं लोकांची वैयक्तिक कामं सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी केली आणि त्या माध्यमातून एक अतिशय चांगल्या पद्धतीचं या राजकीय पटलावर एक नेतृत्व या ठिकाणी फुललेलं पाहायला मिळतं ते चंद्रकांतजी मदनेंच्या माध्यमातून. खरं तर त्यामध्ये आदरणीय जयकुमारजी गोरे भाऊंचा कायमच या ठिकाणी
या कारणात्तर विधानसभा मतदारसंघामध्ये विकासाच्या बाबतीत असेल, प्रशासकीय बाबतीत असेल, प्रत्येकालाच या ठिकाणी सहकार्य लाभलेलं आहे. त्याच पद्धतीचं सहकार्य या ठिकाणी चंद्रकांत मदनेला सुद्धा लाभलेलं आहे. त्यांच्या या ठिकाणी बंधू असतील, त्यांचे कुटुंबीय सुद्धा त्यांची साथ अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांना या ठिकाणी मिळालेली आहे. आज त्याचा वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांची अशाच पद्धतीनं राजकीय, सामाजिक, आर्थिक सर्वच बाजूने अतिशय चांगल्या पद्धतीची प्रगती हो, त्यांना ईश्वरानं चांगला आयुष्य, चांगलं आरोग्य देऊ अशी या ठिकाणी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप अशा शुभेच्छा देतो. धन्यवाद दादा. कोणताही ते या विभागाचे आमदार आदरणीय मनोजदादा घोरपडे. खर तर चंद्रकांत दादासारखा एक संघर्षशील नेतृत्व गेल्या पंचायत समितीला या ठिकाणी आपण सगळ्यांनी निवडून दिलं. जिल्हा परिषदला सागर शिवदासांना निवडून दिलं आणि या जिल्हा परिषद गटापुरतं बोलायचं झालं तर करोडो रुपयाचा निधी या ठिकाणी या दोघांनी अक्षरशः खेचून आणला आणि गावाच्या गावं भारतीय जनता पार्टीच्या विचाराची केली. खरं तर हा निधी आणत असताना आपल्याला विसरून चालणार नाही की या प्रत्येक निधीच्या पाठीमाग निधी महाराष्ट्र सरकारकडे येऊ देत, निधी जिल्हा नियोजन मधून येऊ देत, त्यावेळी या प्रत्येक निधीच्या पाठीमाग आत्ताचे मंत्री आदरणीय जयकुमार गोरे भाऊ यांचा सिंहाचा वाटा. त्यांच्या पत्रावर, त्यांच्या शिफारशीनं या सैदापूर जिल्हा परिषद गट असेल, कोपाडे जिल्हा परिषद गट असेल, या दोन्ही जिल्हा परिषद गटामध्ये अनेक कोट्यावधी रुपयाचा निधी या ठिकाणी आपल्याला आणता आला आणि म्हणून भारतीय जनता पार्टीची बांधणी या विभागामध्ये मोठ्या ताकदीनं आपल्याला करता आली आणि येणाऱ्या जिल्हा परिषद असतील, पंचायत समितीच्या निवडणुका असतील, या ठिकाणी आपल्याला भारतीय जनता पार्टीचा उमेदवार पूर्ण ताकदीनं निवडून आणायचे. काम करत असताना कार्यकर्त्यांच्यावर अनेक संकट येत असतात. तसेच संकट चंद्रकांत मदनेंच्यावर सुद्धा आले, मग काही पोलीस संकट आले, परंतु चंद्रकांत मदनेंच्या पाठीमाग ठामपणे आदरणीय नामदार जयकुमार गोरे भाऊ आहेत आणि त्यामुळं येणारं प्रत्येक संकट परतवून लावायची ताकद त्यांच्यामध्ये निर्माण झाली. मी जास्त न बोलता, वेळ खूप झालेला आहे आणि जयकुमार गोरे भाऊंना सुद्धा कुठल्या एका कार्यक्रमाला जायचं आहे. मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं परत एकदा चंद्रकांत दादांना मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि भाऊने एवढीच विनंती करेन की भाऊ, हे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, तुम्ही जिल्हाध्यक्ष असल्यापासून या ठिकाणी तुमच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते आणि या कार्यकर्त्यांना कुठेही आपण अंतर देऊ नये का, एवढीच विनंती या निमित्तानं करतो. आपल्या सगळ्यांच्या वतीनं परत एकदा भावना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. किसान मोर्चा सगळ्यांनी आतमध्ये या. सगळ्यांनी आज या ठिकाणी हजारमाची पंचायत समिती गणाचे नेते, माजी पंचायत समिती सदस्य सन्मान्य चंद्रकांत दादा मदने यांच्या वाढदिवसानिमित्त आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासूनचे अभिनंदन करतो. आणि या वाढदिवसानिमित्त खास उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे नेते, सातारा जिल्ह्याचे एक बुलंद नेतृत्व सन्माननीय जवाभाऊ गोरे, ग्राम विकास मंत्री महाराष्ट्र राज्य, यांचंही या विभागाच्या वतीनं मनापासूनचं स्वागत आणि अभिनंदन करतो. व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय धैर्यशील दादा, सन्माननीय श्रीनिवास जाधव साहेब, सन्माननीय सागरजी शिवदास, सन्माननीय आमच्या सगळ्यांचे नेते भीमराव काका, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे राजू आप्पा, सगळ्यांचीच नावं घ्यायला पाहिजे, परंतु कार्यक्रमाला उशीर झालेला आहे. व्यासपीठावरचे सर्व नेतेगण आणि समोर उपस्थित असलेले या विभागातले
सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, नेते, बूथ अध्यक्ष, शक्ती केंद्र प्रमुख, माता भगिनी, युवक मित्र, चंद्रकांत दादांच्या सारखा कार्यकर्ता या ओंगलेवाडी परिसरामध्ये अतिशय मेहनतीने काम करतो. गेल्या पंचायत समितीच्या वेळेला भाऊ या विभागामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हावरती उभा राहण्यासाठी एकही कार्यकर्ता तयार होत नव्हता. विशेष करून सांगायला अभिमान वाटेल की चंद्रकांत दादांना आम्ही इथं ओपनच्या जागेवरती ओबीसीचा उमेदवार आम्ही त्यावेळेला श्रीनिवास जाधव साहेब असतील, अतुल बाबाने आम्ही आग्रह केला आणि या ठिकाणी चंद्रकांत दादांच्या माध्यमातून चंद्रकांत मधनेनं आम्ही ओपनच्या सीटवरती ओबीसीचा उमेदवार पहिला उभा केला. या ठिकाणी जिल्हा परिषदेला सुद्धा उमेदवार मिळत नव्हता. त्यावेळेला सुद्धा सागर शिवदास सारखा एक हरहुन्नरी तरुण कार्यकर्ता आम्ही या ठिकाणी त्याला उमेदवारी दिली आणि प्रचंड बहुमताने या परिसरामध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचा झेंडा या ठिकाणी लागला. मी पलीकडल्या कोपाडे जिल्हा परिषद गटामध्ये उभा राहिलेलो. कुठल्याही गावामध्ये गेलो तर एकही कार्यकर्ता गावातनं बाहेर पडत नव्हता, परंतु मी ताकदीनं त्या ठिकाणी उभा राहिलो. माझ्या खालची आमचे सुरेश कुंभार हे खाली करवडी गणातून सुद्धा वाघेरी गणातून पंचायत समितीचे सदस्य झाले. खऱ्या अर्थाने सांगण्याला अभिमान वाटतो की या परिसरामध्ये कराड उत्तर मध्ये कराड तालुक्यामध्ये पहिल्यांदा 2 पंचायत समितीचे सदस्य आणि 1 जिल्हा परिषदेचा सदस्य निवडून आणण्यामध्ये समोर बसलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर आपल्याला शक्य झालं. आज आपण सगळेजण बघतोय भारतीय जनता पार्टीचं सरकार देशामध्ये, राज्यामध्ये आणि प्रत्येक आघाड्यावरती भारतीय जनता पार्टीची ताकद आता दिवसेंदिवस मोठी झालेली दिसते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे गेल्या काही वर्षापूर्वी या सातारा जिल्ह्यावरती राष्ट्रवादी काँग्रेसचा पडदा होता, परंतु कधीही राष्ट्रवादी काँग्रेसनं या सातारा जिल्ह्याचा सन्मान केला. काही पुणे जिल्ह्यातली माणसं आणून या सातारा जिल्ह्यामध्ये बसवली, परंतु आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय देवेंद्रजींनी पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्याचा बहुमान केला आणि या ठिकाणी एक सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता आदरणीय जयाभावांच्या माध्यमातून ग्रामविकास मंत्री सारखं पद देऊन आपल्या सातारा जिल्ह्याचा बहुमान केला. आपल्या सगळ्यांना सांगायला आनंद वाटतो, महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये गेलं तर जयाभावांच्या नावाचा गौरव प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये केला जातो. कारण या माणसामध्ये ताकद किती आहे, काम करण्याची क्षमता किती आहे हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सांभाळत असताना सुद्धा सोलापूर जिल्ह्यातला एक कार्यकर्ता कधीही जयाभावांच्याकडे गेला तर त्या माणसाला भेटल्याशिवाय जयाभाव थांबत नाही. सातारा जिल्ह्यातले अनेक कार्यकर्ते, नेत्याची या नेत्याकडे गरज नाही. या विभागातला कुठलाही कार्यकर्ता रामकृष्ण वेता किंवा इथल्या कुठल्या नेत्याकडे येण्याची गरज नाही. आदरणीय जयाभावांना कधीही तुम्ही जाऊन भेटू शकता आणि त्यांच्याकडून तुमचं काम करून देऊ शकता. एक सर्वसामान्य लोकांचा नेता म्हणून आज जयाभावांची महाराष्ट्रामध्ये ओळख आहे. खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांचं नशीब आहे, सातारा जिल्ह्यामध्ये कॅबिनेट मंत्री 4 दिलेले आहे, परंतु जयाभावांच्याकडे जे खातं दिलेलं आहे हे खातं ग्राम विकास खात्याशी संबंधित असल्यामुळं आपल्या ग्रामपंचायती असतील किंवा पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या वरती पडदा असणारं खातं आहे, ग्रामीण भागाचा नाळ असणारं खातं आहे. जयाभावांचे हात इतके बळकट आहेत की जयाभावाला तुम्ही काही मागितलं तर निश्चितपणे प्रत्येक गावामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला मदत करण्याची भूमिका ही खऱ्या अर्थाने जयाभावांची आहे. जयाभावांच्याकडं चंद्रकांत दादांनी मागणी केली माझ्या वाढदिवसाला. अत्यंत व्यस्ततेत असताना सुद्धा सातारा जिल्हा असेल किंवा सोलापूर जिल्ह्याची मोठी जबाबदारी असताना सुद्धा, महाराष्ट्राची जबाबदारी असताना सुद्धा आज इथल्या लोकांच्या वरती प्रेम जयाभावांचं असल्यामुळं जयाभाव आज या ठिकाणी आपल्या उपस्थित राहिले. आपल्या सगळ्यांना माहिती आहे जयाभाव जिल्हाध्यक्ष झाल्यावरती खऱ्या अर्थाने या विधानसभेचा चेहरा मला बदलला. आम्हा दोघांना, मी असेल धैर्यशील दादांना थांबवण्याची भूमिका जयाभावांनी घेतली आणि या ठिकाणी आपण
भारतीय जनता पार्टीचा कराड उत्तर मधला आमदार पहिल्यांदा करण्याची भूमिका कुणी बजावली असेल तर आदरणीय जयभाऊंच्या माध्यमातून झालेलं आहे. आपल्या सगळ्याला अभिमान पाहिजे, कारण एक सर्वसामान्यांचा नेता कशा पद्धतीने काम करतोय आणि प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीवर थाप मारण्याची भूमिका खऱ्या अर्थानं जयभाऊंच्या माध्यमातून केली जाते. दादा चंद्रकांत दादा सारखा कार्यकर्ता एक सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता, या कार्यकर्त्याच्या पाठीशी आपलं बळ दादा भाऊ कायमस्वरूपी असलं पाहिजे. कारण कायमस्वरूपी या विभागामध्ये कुणाचं जरी काम असलं तरी रात्रचा दिवस करून काम करणारा कार्यकर्ता आणि हा कार्यकर्ता आपल्याला भाव जपला पाहिजे. निश्चितपणे भविष्याच्या काळामध्ये हे नेतृत्व जरी रामोशी समाजातलं असलं, आमचे MM नाना बसलेले आहेत, आमचे आप्पा बसलेले आहेत, परंतु चांगल्या पद्धतीनं एक रामोशी समाजाचा कार्यकर्ता निश्चितपणे भविष्याच्या राजकारणामध्ये उजळलेला आपल्याला दिसेल. आपल्याला विनंती करतो की भाऊ चंद्रकांत दादाच्या पाठीशी आपण हात दिला पाहिजे. चंद्रकांत दादाला निश्चितपणे तुमची मदत असते. कधी तुम्ही एखादं काम सांगितलं तर निश्चितपणे तुम्ही चंद्रकांत दादाचं प्रत्येक काम करताय. पुढच्या काळामध्ये सुद्धा चंद्रकांत दादाच्या पाठीशी तुमचा हात असला पाहिजे. मित्र, माझं जास्तीचं भाषण लांबवलं तर भविष्याच्या काळामध्ये, नजीकच्या काळामध्ये ग्रामपंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे इलेक्शन लागत आहे. आज या ठिकाणी आपण सगळ्यांनी या गटातले जर कार्यकर्ते बघितलं तर निश्चितपणे भाऊ तुम्हाला कराड उत्तर मध्ये प्रत्येक जिल्हा परिषद गटाचा जिल्हा परिषद सदस्य भारतीय जनता पार्टीचा झालेला दिसेल आणि कराड पंचायत समितीवरती निश्चितपणे यावेळेला भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही. एवढंच आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला आश्वस्त करतो. आपण या ठिकाणी आला, आमचा सगळ्यांचा बहुमान वाढवला, त्याबद्दल तुमचे मनापासूनचे अभिनंदन करतो. मी चंद्रकांत दादांना वाढदिवसाच्या मनापासूनच्या खूप खूप शुभेच्छा देतो. चंद्रकांत दादांचं भावी आयुष्य सुख भरभराटीचं आरोग्यदायी जावं, राजकारणामध्ये त्यांना चांगली भरारी मिळो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. या ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांना बोलायचं होतं, आमच्या सत्तूभाऊला बोलायचं होतं, कारण सत्तूभाऊ आमचा युवांचा कार्यकर्ता, जयभाऊ एक नंबर बोलणारा कार्यकर्ता आहे. मला आप्पांनी सांगितलं होतं सत्तूला बोलायचं आहे, परंतु आता 9 वाजलेले. आपल्या सगळ्यांना भावना सगळ्यांना ऐकायचं आहे आणि सत्तूभाऊ तुम्हाला जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये चांगली जबाबदारी बजावायची आहे. त्यामुळे निश्चितपणे तुम्हाला मी राखीव खेळाडू म्हणून ठेवतोय. पुढच्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला 15-20 मिनिटं बोलण्याची संधी देऊ. या ठिकाणी कुणाला बोलायची संधी मिळाली नाही तरी नाराज होऊ नका. भविष्याच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी एकत्रित वरचेर करून भारतीय जनता पार्टीचा झेंडा कराड पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेवर फडकूया, एवढीच आपल्याला सगळ्यांना विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ग्रामविकास मंत्री, तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके नेते या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, त्यामुळे भाऊंचं मनापासून अभिनंदन व आभार व्यक्त करतो. आज माझे सहकारी, या विभागाचे पंचायत समितीचे माजी सदस्य माननीय श्री चंद्रकांत दादा मदने यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज भाऊ इथं उपस्थित आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आदरणीय धैर्यशील दादा, रामकृष्ण वेताळ साहेब, या राज्याचे माजी सचिव माननीय श्री जाधव साहेब व व्यासपीठामध्ये सर्व तोलामोलाची माणसं बसले, नावं घेण्यात वेळ घालवत नाही, सर्व उपस्थित मान्यवर मित्रांनो, वाढदिवस साजरा करायचा निर्णय झाला आणि आम्ही भाऊंच्याकडे गेलो की भाऊ तुम्ही कार्यक्रमाला उपस्थित राहिलं पाहिजे आणि आम्हाला शुभेच्छा दिल्या पाहिजेत. आणि भाऊनी मोठ्या मनानं वाढदिवसाचा कार्यक्रम आहे, त्यांच्या एवढ्या बिझी शेड्यूलमध्ये सुद्धा त्यांनी वेळ दिला, त्याबद्दल आपण सर्वांनी भाऊंनी वेळ दिल्याबद्दल सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं. मान्य राजेंद्र अप्पा, उपनगराध्यक्ष कडेगाव, नगर परिषद कडेगाव यांचा आगमन स्वागत आहे. भाऊ स्वागत आहे. महाराष्ट्राच्या
चंद्रकांत मधले साहेबांचा जो वाढदिवस आहे आणि त्या निमित्ताने सर्व नेते मंडळी इथं उपस्थित झालेले आहेत. मित्रांनो, माननीय नामदार जयकुमार गोरे भाऊ हे सर्वसामान्य नेतृत्वाला संधी देणारं हे नेतृत्व आहे आणि सर्वसामान्य घरातल्या कार्यकर्त्याला नेता म्हणून समाजात त्याला किंमत मिळावी यासाठी आज वाढदिवसाच्या निमित्तानं चंद्रकांत दादांच्या वाढदिवसाला भावित आलेले आहेत. तुम्हाला आपल्या भागाच्या वतीनं चंद्रकांत दादांना मी वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि विकासाची गंगा आपल्याला इथून पुढे अशीच ठेवायची आहे. यासाठी आदरणीय भाऊ, मी या जिल्हा परिषद गटाचा सदस्य म्हणून काम केलं. मी जिल्हा परिषदेला निवडून आलो आणि चंद्रकांतांना पंचायत समितीत निवडून आली आणि आम्हाला ज्यांनी मदत केली जाधव साहेब आज तुमचे शेजारी आहेत. भाऊ, माझ्या पंचायत समिती सैदापूर गणातला एक माझा पंचायत समितीचा सदस्य फक्त 24 मतांना पडलेला. आता आमचा तिन्ही आम्ही सदस्य ह्यावेळी निवडून आलो असतो, पण आम्ही दोघं निवडून आलो. पण ज्या दिवशी आम्ही जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लढली त्या दिवशी आम्ही दोघांनी खूनकाट बांधलेली की ह्या भागामध्ये भाजप ही तळागाळापर्यंत रुजली पाहिजे आणि तो प्रयत्न आम्ही मागच्या 7 वर्षात केला आणि सुदैवानं आम्हाला त्याला यश आलं. आणि तुमचा आशीर्वाद एवढा मोठा होता की भाऊंच्या माध्यमातून मी ह्या गटामध्ये 32 ते 34 कोटी रुपयाचा निधी शासनाच्या बजेटमधून आणून काम करू शकलो आणि ही ताकद मला फक्त भाऊने दिली. इथून पुढं आमच्यावरती प्रेम राहू द्या. नशिबानं तुमच्याकडे ग्रामविकास खातं आहे की ह्या भागामध्ये फार मोठे विकासाचा बॅकलॉग मागच्या आमदारांच्यामुळे राहिलेला तो आज तुमच्यामुळे भरून निघणार आहे. आमच्या कुठलेही कामे मंजूर करून आणलं तर त्यावेळी पालकमंत्री तत्कालीन पालकमंत्री आमच्या विरोधातले होते. एवढा मोठा संघर्ष केला पण तरी सुद्धा आम्ही मागे हटलो नाही. आम्ही अतिशय संघर्षात इथपर्यंत पोहोचलो. मध्यंतरी म्हणजे त्यांच्यावर केसेस झाल्या, माझ्यावर कालचा एक प्रकार झालाय. आम्ही भेट नाही, तुम्ही आमच्या पाठीमागे ठामपणे आज ही जी सगळी माणसं ही प्रस्तावितांच्या छताडावर नाचून आली तर प्रत्येक गावातल्या 2-2 पार्ट्या त्यात 3री पार्टी आमची तयार झाली. त्यासाठी तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या की आम्हाला तुम्हाला विनंती करतो. आणि चंद्रकांत दादा तुम्हाला सगळ्या गटाच्या वतीनं भाजपच्या वतीनं तुम्हाला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराज. भाऊंचा सत्कार सुद्धा संपायचा एक सुंदर आपण सोबत आपण सातारा जिल्ह्यात गतिमान नेतृत्व आहे. महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास पंचायत राज्यमंत्री आहेत. कर्तृत्वाने नेतृत्वामध्ये आदरणीय आमदार जय भाऊंचा सत्कार संपूर्ण अशोक मध्यप्रदेश यांच्या शुभेच्छा असतात. वतीनं व चंद्रकांत मंदे दादा मित्र समूहाच्या वतीनं त्यांचं मी या आपल्या सदाशिवगड ओगलेवाडी विभागात सहर्ष स्वागत करतो. तसेच या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष कराड उत्तरचे नेते आदरणीय धैर्यशील दादा कदम हेही या कार्यक्रमात उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. तसेच महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चाचे सचिव व कराड उत्तरचे युवा नेते माननीय रामकृष्ण वेताळ साहेब हेही आपला बहुमूल्य वेळ देऊन या युवा कार्यकर्त्याच्या युवा नेत्याच्या पाठीवर थाप देण्यासाठी व भविष्यातील काही नांदी घडवण्यासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल मी भाऊ आपलंही स्वागत करतो. तसेच रहिमतपूरचे वाटार किरोलीचे माजी जिल्हा परिषद सदस्य कराड उत्तरचे ज्येष्ठ नेते माननीय भीमराव काका हेही या कार्यक्रमात उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचं स्वागत करतो. माननीय जाधव साहेब या विभागाचे माननीय नंदकुमार डुबल साहेब तसेच स्टेजवरील सर्वच मान्यवरांचं मी स्वागत करतो. भाऊ, वाढदिवस सगळ्यांचे साजरे होत असतात, वेगवेगळ्या उपक्रमाने साजरे होत असतात, पण हा जो वाढदिवस साजरा होत आहे तो खास करून कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर भागातील आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर हा वाढदिवस साजरा होत आहे. या वाढदिवसास आपण खास करून आपले आशीर्वाद आमच्या पंचायत समितीचे माजी सदस्य चंद्रकांत मंदे दादांच्यावर आपले कृपाशीर्वाद राहावेत. भविष्यातील सर्व आमच्या जे स्वप्न आहेत त्यासाठी आपला पाठिंबा मिळावा अशी मी या वाढदिवसानिमित्त आपणास विनंती करतो. भाऊ, आपल्या इथं आपण ज्या ठिकाणी बसलोय या ठिकाणी हा सदाशिवगडाचा परिसर आहे. या ठिकाणी सदाशिवगड आहे. छत्रपती शिवाजी महाराज या गडावरून येऊन गेलेले आहेत.
या गडाचा प्रस्तावित रस्त्याचा एक आमचा प्रस्ताव आहे या विभागातील, याकडेही आपण थोडं लक्ष द्यावं. तसेच आमच्या सैदापूर जिल्हा परिषद गटातील ग्रामीण रस्त्यांचा म्हणजे बरेच रस्ते खराब झालेले आहेत. या ठिकाणी या रस्त्यासाठी आपण निधी उपलब्ध करून द्यावा अशी मी या वाढदिवसानिमित्त आपणास विनंती करतो. मी या ठिकाणी जमलेल्या सैदापूर जिल्हा परिषद गटातील सर्व सरपंच, उपसरपंच, सोसायटी सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, उद्योजक, युवा कार्यकर्ते, महिला बंधू भगिनी आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपलं सहर्ष स्वागत करतो आणि पुढील कार्यक्रम चालू. बरं, त्यांच्याकडं महाराष्ट्र राज्यातली आपल्या विठुरायाचं दिंडीचा पंढरीच्या वारीचा सर्व कार्यक्रम चालू आहे. त्या वेळातून त्यांनी वेळ काढला. आपल्या सर्व माने साहेब आपण स्टेजवरती यायचंय. माननीय निलेश माने साहेब आपण स्टेजवरती यायचंय. तर आज या ठिकाणी होत असलेले आपल्या हजारमाची पंचायत समिती गणाचे माजी पंचायत समिती सदस्य व या विभागाचे उगवते युवा नेतृत्व माननीय चंद्रकांत मन्ने दादा यांचा आज या ठिकाणी वाढदिवस साजरा होत आहे. या वाढदिवसानिमित्त आपल्याला प्रमुख उपस्थिती लाभलेले महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तसेच महाराष्ट्र राज्यातले सर्वात कार्यक्षम डॅशिंग व मान खटाव तालुक्याचे भाग्यविधाते सन्माननीय जयकुमार गोरे साहेब या कार्यक्रमाचं स्वागत आणि प्रास्ताविक अधिवेशनात आपण स्वागत आणि प्रत्युत्तर करा. आज या ठिकाणी विरावडाई गावचे सुपुत्र व आपल्या हजारमाची पंचायत समिती गणाचे आदरणीय आमदार जयकुमार गोरेगाव, ग्रामविकास पंचायत राज्यमंत्री महाराष्ट्राचे मुंबई आहोत. आजचा हा कार्यक्रम माननीय चंद्रकांत दादा मदने यांच्या वाढदिवसानिमित्त येथे आयोजित केला आहे आणि या कार्यक्रमासाठी म्हणजे ही खरं तर कौतुकाची गोष्ट आहे की आपण सगळे इथं आहोत म्हणजे त्यांच्या कर्तृत्वाने आहोत आज आणि सगळ्या जगात फटाके वाजले. खरोखर त्यांनी खूप चांगलं काम आजपर्यंत इथं आपल्याला साथ दिलेले आहे. त्यांच्या कामाचा ठसा आजूबाजूच्या पंचक्रोशी उठलेलाच आहे. त्यांनी एक सर्वसामान्य कुटुंबातून आलेलं व्यक्तिमत्व, सर्वसामान्यांच्या व्यथा जाणून घेण्याचा प्रयत्न त्यांनी वेळोवेळी केलेला आहे. आम्ही कार्यक्रमाच्या माध्यमातून, कामांच्या माध्यमातून बऱ्याचदा त्यांच्याशी जेव्हा भेट झाली तर प्रत्येक वेळेस जाणवलं की त्यांना सर्वसामान्यांच्या व्यथा जाणून घेण्याची आणि त्या कामाला पाठपुरावा करण्याचं जे योगदान त्यांच्याकडे आहे ते असं बघायला भेटत नाही. खरंच आदरणीय व्यासपीठ, आज या वाढदिवस अभिष्ट चिंतन या कार्यक्रमानिमित्त या व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके नेते माननीय रामकृष्ण वेतासाहेब, त्याचबरोबर आज खऱ्या अर्थानं ज्यांचा वाढदिवस आहे असे आपल्या सर्वांचे लाडके आमचे मोठे बंधू माननीय चंद्रकांत मदने दादा आणि त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले सर्व पदाधिकारी आणि आपण सर्वजण जे इथे उपस्थित आहात ते आपण सर्वजण शुभेच्छुक. आज आपण या वाढदिवसानिमित्त जरी एकत्र आलो असलो तरी आपल्या सर्वांना माहीत आहे की चंद्रकांत मदने दादा यांच्यासारखे एक प्रखर नेतृत्व गेले 10 वर्ष झालं आपल्या विभागामध्ये अतिशय कार्यशीलपणे काम करत आहे. हे काम करत असताना ज्यांनी त्यांना नेहमी सपोर्ट केला असे आपल्या सर्वांचे लाडके नेते माननीय रामकृष्ण वेतासाहेब असतील आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी असतील किंवा त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीने त्यांना दिलेली संधी असेल, या संधीच्या जोरावरती आज त्यांनी त्यांचं स्वतःचं असं एक छोटंसं अस्तित्व आज आपल्या विभागामध्ये तयार केलेलं आहे. एका छोट्या कुटुंबातून येऊन स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि स्वतःच्या स्वप्नांच्या बरोबर
समाजाची स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे नेतृत्व आज समोर येत आहे. या नेतृत्वाला आपण सर्वजण कायमच पाठिंबा देऊ आणि या नेतृत्वाला या पुढे देखील चांगलं यश मिळो, उंच शिखर गाठो अशा पद्धतीच्या शुभेच्छा या वाढदिवसानिमित्त मी देते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद दीपक. जंगलातील झाडाला साग म्हणतात, पडणाऱ्या ठिणगीला आग म्हणतात आणि माननीय चंदूदादांना या कराड तालुक्याचा डाण्या वाघ म्हणतात. खरं तर सर्वसामान्यांना एकत्र घेऊन त्यांचं आज चंदूदादांच्या मार्फत प्रश्न सोडवले जातात. त्यांना न्याय देण्याचं काम आज चंदूदादांच्या मार्फत होत आहे. खरं तर सर्वसामान्यांचा नेता ही खरी ओळख या जनतेनं चंदूदादांना दिलेली आहे. आज चंदूदादांचा वाढदिवस. खरं तर ज्यांच्या अंगी मातृत्व, कर्तृत्व, दातृत्व असतं तेच पुढे नेतृत्व करतात असे सर्व गुण संपन्न असताना आपला नेता चंदूदादा. खरं तर आज इथे या ठिकाणी दादांना शुभेच्छा भरपूर जण देणार आहेत. आपण 2017 साली दादांच्यावरचं प्रेम व्यक्त केलेलं आहे. त्यांना खुल्या गटातून आपण एवढ्या बहुसंख्य मतांनी पंचायत समितीवर पाठवलेला आहे. आता आपल्या सर्वांच्या लाडक्या नावासाठी आपण एक करायचं आहे. जर आता जिल्हा परिषदेला दादांना संधी मिळाली तर असंच आपण 2017 साली जशी 1-2 दादांच्यासाठी दाखवलेली तशीच आपण या वेळेत दाखवून दादांना आता जिल्हा परिषदेत पाठवूया. ह्याच मी या ठिकाणी दादांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. मी माझ्या परिवाराकडून, कोपरडविली गावाकडून, भारतीय जनता पार्टीकडून आणि माननीय रामकृष्ण मेहता युवा मंच कराड उत्तरच्या वतीनं चंदूदादांना या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अक्षय. आपण टाळ्या वाजवून सत्कार संपन्न करावा. राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ भारत सरकार नियोजित संचालक राज्यमंत्री तथा आदरणीय ॲडव्होकेट भरतनाथ पाटील यांच्या शुभार्थ चंद्रकांत दादांचा सत्कार सोहळा संपन्न होतोय.